नमस्कार. आपणा सर्वांचे प्रेमपूर्वक मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आज आहे सोमवार 13/7/2026. आज 13 जुलै आहे. आज आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये 92 लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे. काय आहे या पाठीमागे कारणे? या लाडक्या बहिणी पात्र आहेत का? या लाडक्या बहिणी नियम आणि निकष फॉलो करत आहेत का? जून हप्त्याच्या वितरणाची तारीख नक्की झालेली आहे. ती तारीख पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. किती तारखेपासून जून हप्त्याचे वितरण सुरू होणार ते पण आपण या व्हिडिओमध्ये तारीख बघणार आहोत. आणि जून महिन्याचा हप्ता आता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार तेही अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, दररोज लाडकी बहीण योजनेमध्ये बदल होत चाललेले आहेत. दररोज लाडकी बहीण योजनेतून बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आता अपात्र, म्हणजे आता सरकार त्यांना अपात्र ठरवतं आहे का लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत? सर्व संपूर्ण सत्य माहिती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, आता किती लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत. योजनेमध्ये जेव्हा लाडकी बहीण योजना ही आली, सुरू झाली, त्यावेळेला लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कोटी जवळजवळ 67 ते 68 लाख लाडक्या बहिणी या योजनेत लाभ घेत होत्या. परंतु आज किती बहिणी बाहेर पडल्या? 85 लाख बहिणी आधी होत्या. आता 92 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर पडलेल्या आहे, बाहेर काढण्यात आलेल्या आहे. तर काय आहे या पाठीमागे कारण बघूया. सर्व सत्य अपडेट जे आज आणि आत्ता आपल्या हाती आलेले आहे ते आपण आता सर्व अपडेट बघूया. तर आधी किती होत्या? 85 लाख लाडक्या बहिणी होत्या की त्या योजनेतून अपात्र झाल्या होत्या. आणि त्यामधील जवळजवळ 55 लाख, म्हणजे 55 ते 60 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांची EKYC झालेली नव्हती, म्हणून त्या अपात्र ठरल्या होत्या. आणि बाकीच्या ज्या होत्या 25 लाख जवळजवळ, त्या लाडक्या बहिणी अशा होत्या की त्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत नव्हत्या. म्हणजे ज्या 25 ते 30 लाख लाडक्या बहिणी होत्या त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नियम आणि निकष हे पाळलेले नव्हते. त्यामुळे अशा लाडक्या बहिणी सरकारने बाहेर काढलेल्या आहे लाडकी बहीण योजनेतून. परंतु आज हा जो आकडा आहे तो किती आहे? तर 92 लाख. तर 92 लाखातील ज्या लाडक्या बहिणी आहे त्यामधील 28 लाखांपेक्षा जास्त बहिणी या बीड जिल्ह्यातून अपात्र करण्यात आलेल्या आहे. म्हणजे त्यांच्याकडे सरकारला असे आढळले की त्यांच्याकडे 4 चाकी आहे. ज्या 28 लाख लाडक्या बहिणी आहे त्यामधील लाडक्या बहिणी, काही लाडक्या बहिणींकडे सरकारला 4 चाकी आढळून आलेली आहे. सरकारला काही फॅमिलीतून असे काही त्यांचे, म्हणजे लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत बीडमधील, त्यांच्याकडे सरकारी, म्हणजे ते कार्यरत असल्यामुळे किंवा ते सरकारी विभागामध्ये पेन्शन घेत असल्यामुळे आता अशा ज्या बहिणी आहेत त्या आता बीडमध्ये सरकारला सापडलेल्या आहेत. आणि बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती ही आयकरदाता आहे, म्हणजेच ते म्हणजे इन्कम टॅक्स ते भरत आहे. सरकारकडे असा डेटा सापडलेला आहे. बीडमधील 28 लाख लाडक्या बहिणी या अपात्र का झाल्या? या पाठीमागे हे कारण आहे की त्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत नाही, तरीसुद्धा अशा लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या. आणि आता त्याहून महत्त्वाचं काय, तर काही लाडक्या बहिणी बीडमधील 28 लाखातील अशा आहेत की त्या लाडक्या बहिणींचं वय जे आहे ते 65 पेक्षा त्यांचं वय जास्त आहे. आता तुम्हाला माहीतच आहे आपल्या लाडकी बहीण योजनेचा नियम काय आहे. ज्यांचं वय 21 पेक्षा म्हणजे जास्त,
21च्या पुढे 21 वर्ष पूर्ण झालेल्या आणि 65पेक्षा कमी अशा स्त्रियांना लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळतो. परंतु झाले काय, बऱ्याच लाडक्या बहिणी आता ज्यांचं 65 वय सुरू होतं त्यांनी लाभ घेतला, परंतु आता योजनेला हे दुसरं वर्ष सुरू झालेलं आहे आणि आता काही लाडक्या बहिणी त्यातील अशा आहेत बीडमधील आणि अपात्र बहिणी अशा आहेत की त्यांचं 65पेक्षा वय जास्त आहे, पण तरीसुद्धा त्यांनी स्वतःहून योजनेतून त्यांनी आपलं नाव कमी केलं नाही, परंतु त्यांचा डेटा सरकारला सापडल्यामुळे आता सरकारकडे तो डेटा गेलेला आहे, अपडेट गेलेला आहे डेटाचं. त्यामुळे आता अशा टोटल फक्त बीडमधील 28 लाख लाडक्या बहिणी आता या अपात्र झालेल्या आहेत आणि बाकीचा हिशोब वेगळा आहे. तर बघा 55 ते 60 लाख लाडक्या बहिणी कशा आहेत की त्यांची KYCच राहिलेली आहे. आता 55 ते 60 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यामध्ये भरपूर अशा, म्हणजे मी तर म्हणेन की 95 ते 99% लाडक्या बहिणी पात्रच आहेत, तरीसुद्धा त्यांची KYC त्या करू शकल्या नाही, त्यामुळे त्यांचे हप्ते हे बंद झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी काय करावं हे आपल्या चॅनलवर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बहिणींना सांगितलेलं आहे, हुशार केलेलं आहे, अपडेट दिलेला आहे की तुम्ही अर्ज करा, तुम्ही लढा, तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. कुठे? ग्रामपंचायत कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात, महिला व बालविकास विभाग कार्यालयात तुम्ही अर्ज द्या. तिथे जाऊन तुम्ही तक्रार नोंदवा, तुम्ही तिथे कंप्लेंट नोंदवा की तुम्ही पात्र आहात, तुम्ही तुमच्या कागदपत्र नसल्यामुळे तुम्ही KYC करू शकत नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही अर्ज दिल्याने तुम्ही पुन्हा योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो. आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यांनी पण अर्ज करा, तुम्ही पण तक्रार नोंदवा तुमची KYC राहिली आहे म्हणून, मग सरकार लवकर KYC प्रक्रिया सुरू करेल. तर बघा पुढचं अपडेट काय आहे, तर KYC राहिल्याने योजनेतून अपात्र ठरले आहेत. आता जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, तुमची जर KYC राहिली असेल तर तुम्ही सर्वांनी कमेंट करा, अर्ज द्या, तक्रार नोंदवा, म्हणजे KYC प्रक्रिया लवकरात लवकर आपलं महाराष्ट्र सरकार सुरू करेल. 30 ते 25 लाख बहिणी नियमात नाही. आता 30 ते 25 लाख बहिणी म्हणजे आता यामध्ये ज्या 92 लाख लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत, त्यामधील जवळजवळ 25 ते 30 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या लाडकी बहीण योजनेचे नियम फॉलो करत नाही, लाडकी बहीण योजनेचे निकष फॉलो करत नाही. म्हणजेच काय, तर त्यांच्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स भरणारा सरकारला सापडलेला आहे, त्यांच्या कुटुंबात 4 चाकी असेल, हे सरकारला त्यांचा डेटा गेलेला आहे सरकारकडे. त्यांच्याकडे कदाचित असं असेल की त्यांचं वय आता म्हणजे 65पेक्षा जास्त असेल, असा डेटा त्यांचा सरकारकडे गेलेला आहे. आणि 2पेक्षा जास्त स्त्रिया लाडकी बहीण योजनेत लाभ घेत आहे, असा पण त्यांचा डेटा सरकारकडे गेलेला आहे. अशा पद्धतीने आता तुम्हाला सरकारकडे तुमचा सर्व डेटा पोहोचलेला आहे. त्यामुळे 92 लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडलेल्या आहे. आता बघूया की त्यामुळे आता जून हप्ता कोणाला मिळणार, तर बघा जून हप्ता हा आता सरकारकडे या 92 लाख लाडक्या बहिणींचा डेटा पोहोचल्यामुळे आता जून हप्ता जो आहे तो खूप कमी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना स्वतःला माहीत आहेत की आपण पात्र आहोत, त्यामुळे त्यांना 100% जून हप्ता मिळणार आहे. आणि वितरण कधी सुरू होणार हे अपडेट आपण बघूया आता. तर 14 जुलैपासून वितरणाला सुरुवात होणार आहे. 14, 15, 16 या 3 दिवसामध्ये वितरण प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ आहे, त्यामुळे कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. आठवणीने हा व्हिडिओ प्रत्येकाला पोहोचला पाहिजे, प्रत्येक लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा.